नमस्कार, संगीताच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर रक्षाबंधन जवळ आलाय, मग त्यासाठी आपल्याला काहीतरी गोड हवं आहे। तर मी घेऊन आले तुमच्यासाठी मँगो बर्फी। त्यासाठी मी एक आंबा घेतलेला आहे आणि त्याचा गर काढून घेतलाय 1 वाटी आणि 1 वाटी आपण ओला नारळाचा चव, अर्धी वाटी साखर, पाऊण वाटी मिल्क पावडर, ड्रायफ्रूटचे काप आणि 1 चमचा वेलची पूड। आता आपण गॅसवर पॅन ठेवून घेतली आहे। त्यामध्ये आता 1 चमचा मी तूप घालून घेते आणि यामध्ये आता ओल्या नारळाचा चव घालून घेऊ आणि याला आपल्याला हलवत राहायचं आहे। यातला कच्चापणा जाईल तोपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे। सारखं हलवत राहायचं आहे आपल्याला, जेणेकरून याचा आपला रंग बदलू द्यायचा नाहीये। यामध्ये आता आपण पल्प टाकून घेतोय आंब्याचा आणि याला सारखं आपल्याला ढवळत राहायचंय, खाली लागू द्यायचं नाही, एवढं एक आपण काळजी घ्यायची। आता यामध्ये साखरही मिक्स करून घेऊ आणि पुन्हा आपल्याला हलवत राहायचं आहे, एकसारखं हलवत राहायचं आहे। आता आपलं याचा कलर बदललाय मिश्रणाचा आणि अशी बुडबुडे यायला लागले आहे। साखर विरघळली आहे, त्यामध्ये आता आपण मिल्क पावडर घालून घेतोय आणि याला आपण मिक्स करून घ्यायचं। तर अतिशय सुंदर असा सुगंध येतोय आणि आपलं मिश्रणही छान असं दाटसर झालेलं आहे। आता याचा असा गोळा तयार झाला पाहिजे अशा प्रकारे। आता आपण हा गोळा तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आता वाटीने आपण याला प्रेस करून घेऊ। वाटीलाही मी खालून तूप लावलेलं आहे आणि एकसारखं आपल्याला असं सेट करून घ्यायचं आहे याला आणि यावर आता वेलची पूड घालून घेऊ आणि तयार कापून ठेवलेले ड्रायफ्रूटचे काप घालून घेऊया। तर अतिशय 10 मिनिटात लवकर होणारी अशी रेसिपी आहे आणि खूप मऊसूत अशी होते, अगदी तोंडात दातावर विरघळते अशी होते। नक्कीच करून बघा या सणाला आणि अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी बनते। आता सेट झालेलं आहे, ते आपण आता सुरीने आपण कापून घेऊ अशा प्रकारे। तर आपली मँगो बर्फी तयार झालेली आहे। नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। अशाच साध्या सोप्या रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। नक्कीच प्रतिक्रियेमध्ये सांगत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।